नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पाहायला मिळतंय की काव्य आणि देशमुखांच्या घरात जरी एंट्री घेतली असेल तरी गुरुजींनी काही दिवसांपूर्वी मोठी भविष्यवाणी केली होती. ज्यावेळेस रम्याने गुरुजींना विचारलं होतं की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे का, तेव्हा गुरुजींनी होकार दिला होता. त्यामुळे इकडे रम्या जी आहे ती खूप जास्त आनंदी असते. तिला काही माहिती म्हणजे तिला माहिती असतं की गुरुजींची भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही. एकीकडे काव्य पार्थला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, नवनवीन गोष्टी करत असते. पण ज्यावेळेस रम्या आता फोनवर गुरुजींचं बोलणं काव्याला ऐकवते त्यावेळेस काव्य खूप घाबरते. दुसरीकडे आता काव्याच्या प्रयत्नांना यश मिळत असतं. पार्थ सुद्धा आता काव्यामध्ये गुंतत चाललेला असतो. त्या क्षणी त्याला जीवा आणि काव्याचे ते क्षण आठवतात आणि त्याला काव्याचा राग येऊ लागतो. तर गुरुजींचा संकेत खरा ठरतो. पुढे जाऊन आता रम्यासोबत लग्नाला होकार देणार असतो पार्थ. त्यावेळेस काव्य पूर्णपणे तुटून जाते. लग्नामध्ये आता 2 नवरे आलेले असतात. तर पार्थ समोर आता रम्या आहे आणि काव्य सुद्धा आहे. त्यावेळेस गुरुजी पार्थला मोठा संकेत देतात. योग्य मुलीची निवड कर. ज्या मुलीवर तुझं खरं प्रेम आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. हा निर्णय तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा असणार आहे. यावर तुझं सगळं आयुष्य अवलंबून आहे. आता तुम्हाला काय वाटतंय की पार्थ कोणाला निवडणार, काव्य की रम्या? आता सिरियल आहे म्हटल्यावर तो काव्यालाच निवडणार. बघूया आता काही ट्विस्ट आहेत का पुढे मालिकेत.